काय गरमी होऊन राहिली हा? काऊन गरमी होऊन राहिली गड्या एवढी? कूलर चालू असून काऊन गरमी होते एवढी? नाही कूलर तर चालू आहे गड्या, मग एवढी गरम हवा काऊन देऊन राहिल्या ह्या? घामाजो काही होऊन गेली मी तर. तरी काय म्हणते, कूलर चालू असून एवढी कशी काय घाम आला मध्ये? काऊन गड्या असं झालं? पाहतो बरं यायला काय झालं तर. जवळ यायला तरी गरमच हवा देऊन राहिला. काऊन गड्या एवढी गरम हवा देऊन राहिला असं काय झालं असं याले? आता ह्या झोपला असं गड्या गोपाल. आता त्याला काय आवाज देऊ एवढ्या रात्री बरं वाटते काय? काय करू आता? मी पाहतो यायला जरासा हात घेत लावून काय झालं याले तर. एवढी गरमी येऊन राहिली आणि काय म्हणते तर एवढा घामाजो काही झालं माणूस, तरी या माणसाला काही डोळे उघडून राहिली बाई. एवढ्या गरमीत कसं काय झोपते आणि काय झोपते? खिडकी उघडी टाकून दिली, एखाद्यानं जर तिकून हात ओढला कोणी तर झालं काम. मच्छर येते सारे त्या खिडकीतून घरात. पण ह्या माणसाला काही समजत नाही का जराशी खिडकी बंद कराव का काही कराव. आपल्यालाच सांगते अजून लाईट चालू आहे जग जग म्हणते. काय बरं म्हणते असं वाटते म्हणते का दिवसच आहे काय? हा, लाईट चालू आहे म्हणून काय झालं? काय नाही फिरत राज्यानं काही फिरते. हा, एखादा प्राणीच येऊन जाते, काय सांगता येते? हातच ओढून घ्यावले का तिकडे. गोपालचे बाबा, गोपालचे बाबा, गोपालचे बाबा. काय माय माणूस जरासा उठाले खाली नाही का आवाज द्यायला खाली नाही. एका कडावर तर एकाच कडावर झोपते रातभर. जरासही हालत नाही. हा, कष्ट तर सारे लोकच करते जगात, हे एकटेच करते काय? तरी तर कमीच काम आहे येईले. लोक येईल तर एवढे काम असून म्हटलं एका आवाजात तळखर उठते. येईल तर काय माहित बापा, खिडकीतून जर एखादा वाघ गिक बोंबलला ना तरी ह्या माणूस उठायचा नाही होय, झोपल्याचा झोपलाच राहायचा होय. काय करावं या माणसाचं काय नाही. याच्यापेक्षा तर मला गोपालला आवाज देणं पुरण नाही. पण आता त्याला कसा आवाज द्या गड्या एवढ्या रात्री? काय म्हणून ते माधुरी म्हणून माझ्या सासूला कोणते कामधंदेच नाही काय म्हणून, दिवसभर तर त्रास देतेस म्हणून, आता रातच्या नाही म्हणून. हे काही बरं नाही म्हणून यायचं. हा, पोरग नाही पण सुनीला तर वाटण ना असं. आता किती काही चांगली असेल बिचारी आहे ते चांगली, पण किती नाही म्हटलं तर त्रास होतेच माणसाले. जाऊ दे भाई, नाही देत आवाज. मीच पाहतो काय झालं याले तर. काय बाई शांती, काय झालं? हा, काऊन म्हटलं त्या कूलर जवळ काय करून राहिली? आता झोप ना. एवढं घर थंडगार झालं तरी झोपायला काली नाही. थंडगार कुकून झालं थंडगार घर? हा, ते एवढं घर गरम होऊन गेलं, घामा झोपही होऊन गेली मी सारी, आणि तुम्ही म्हणता घर थंडगार झालं? हे पा बरं किती गरम होऊन राहिलं. आणि तुम्ही सण झोपले एवढ्या गरमीतही जराशी हालाले खाली नाही बापा. किती आवाज देऊन राहिली तुम्हाला गोपालचे बाबा, गोपालचे बाबा. गोपालचे बाबा तर हालून नाही राहिले, डुरून नाही राहिले. ही गरम आहे काय हे? एवढ्या याच्यात नाही झोपत तर मग काय? मग जा ना ते हिमालयात झोपायले बर्फात. एवढं थंड पाहिजे तुले तर कूलर काही एवढं थंड नाही करत मग. हा, जेवढं करते तेवढं करून राहिला बिचारा तो. त्याचा जीव होय का नाही होय? जीव घेशील त्याचा एकाच दिवसात? त्यालाही चालना आहे ना, एकच दिवस चालते का तो? हा, 2-2, 4-4, 5-5 वर्ष चालवताना मग त्याला. गोपालचे बाबा, तुम्हाला त्या निर्जीव कूलरची कदर येऊन राहिली? माही नाही येऊन राहिली का? शांती झोपून नाही राहिली काही? एवढी गरमी होऊन राहिली बा तिले तर जरासं त्या कूलरले पाहाव काय झालं काय नाही म्हणून. तर ते नाही, पण त्या कूलरची कदर करून राहिले ते. तसा काही तो तुम्हाला भाकर करून खाऊ घालते. तू सांग मी काय करू आता त्याले? मला समजते मी काय मेकॅनिकल होय? हा, तर मला ते समजून राहिलं त्याच्यातलं. मग जेवढं आहे तेवढं चालू तर आहे, तो बंद तर काही आहे नाही. मग चालू आहे तर हवा देऊन राहिला ना. नाही तर त्याला बंद कर, वरचा पंखा लाव, झोपून राहील. खिडकीतून पाय कशी थंडी थंडी गार हवा येऊन राहिली मस्त. इकून झोपतं काय खिडकीच्या काठ्यानं? हा, मी कसंही तिकून झोपो तर मला दिलं ह्या खिडकीत घालून. खिडकीत झोपा, खिडकीत झोपा. तुलाच तर पाहिजे होती कूलरची हवा. घे ना मग आता हवा साजरी. घेऊनच राहिली ना तर. तुमच्यासाठी थोडी आणलं काही तो कूलर मी. तुम्हाला तर गरज होती नाही आणि आता हाही नाही. तुम्ही झोपताच नाही तरी. निसर्गाचीच हवा पाहिजे ना तुम्हाला. झोपा ना निसर्गाच्याच हवेत. आणि मग काही हवा घेऊन राहिले. जाय तिकडे, रोखसो नको झोपू दे मला. दिवसभर काम करावं लागते वावरात. तुले काय आहे, घरी बसली राहतं, कामं नाही कोणते, तर हवा पाहिजे थंडी, झोप नाही येत. इथं आम्हाला आम्हाला तर माय बिन कायच्या तरी टाकून दिलं ना आता. लई नाही चालली गेली कधी, मच्छरही नाही खाल्लं तरी आम्हाला जाग नाही येत. हे आता कुचकुच कुचकुच चालू होतं तुझ्या इकडे तिकडे. मी म्हटलं असं कानात माय कुलबुल कुलबुल होऊन राहिलं. म्हटलं कायचा आवाज होय म्हटलं, म्हणून जाग आला मला. फालतूच जाग आणून दिला. झोप नाही येत माणसाला एक तर डबल. काय गोपालचे बाबा माणूस आहे हो तुम्ही. हा, एखाद्या दिवशी जर मला घरातल्या घरात करंट लागून गेला हा आणि मी पडली समजा खाली, तर तुम्ही तर मला पाहायचेही नाही होय मग. अरे झोप अशी ठेवा, आवाज दिला तर आवाज तरी आला पाहिजे. मी इकडे बोंबलत बोंबलत राहील आणि तुम्ही काय म्हणते झोपलेचे झोपलेच राहा. नाही बा, मला तू झोपीच्या बाबतीत तरी काही म्हणू नको शांती. मी झोपीच्या बाबतीत असाच आहो पहिलेपासूनच, लहानपणापासून. मी एक डाव झोपलो तर मी कोणाचंच नाही राहत. झोपलो का झोपलो, म्हणून म्हणतो तुले आता मला झोपू दे. तू काय करायचंय तर कर, नाही तर झोपून राह. तुले म्हणून राहिलो मी झोपून राह म्हणून. एवढं थंडगार घर आहे, अजून किती थंड पाहिजे तुले?
झोपा ना मग, काही होत नाही तुमच्याकडून तर कायले तिथं गोष्टी सांगून राहिले मला. होत नाही काही तर चुपचाप झोपून राहा माणसानं. करणारा पाच बसते त्याला काय करायचंय काय नाही तर. कर बा तुझ्या मनानं काय करायचं आहे तर. झोपतो मी, कायले बोलतो आता. आता बोललो, आता कायले बोलतो. आता तोंड बंद करून घेतो ना. हा करा, तोंड बंद करा. मला तर वाटते आता जरासा गोपालले आवाज द्या. वाजले किती आता? एक वाजता वाजला गड्या रातचा. पुरी रात्र बाकी आहे. मग झोप कशी जाईल मी वाली? आताच तर मला जाग येऊन गेला. चल जातो, जरासा आवाजच देतो त्याला. तो तर काही एवढ्या लवकर झोपत नाही. मोबाईलच पाहत राहते किती रातपर्यंत. देऊनच पाहतो त्याला जरासा आवाज. अरे बा आता कुठं चालली? आता काय तिकडे जाऊन झोपतो म्हणतं काय? जाऊ दे, जाऊन झोप तिकडे. लय मोठं घर आहे, कुकडे झोपली तरी चालते. मी एकटाच घेतो मस्त कूलरची हवा. बिन गोपाल तुला उठवायला आलती काय रे बा हे? हा तिला म्हटलं झोपून राह. सांग बरं गरमी येऊन राहिली काय खोली? हा बाबा, आई आली होती तिकडे. म्हणे कूलर चालून नाही राहिला म्हणे, गरम हवा देऊन राहिला म्हणे. म्हणून मी येऊन पाहिलं काय झालं म्हणून. एवढं काही गरम नाही होऊन राहिलंय घर. सांग बा, हे खिडकी उघडी आहे तर थंडी हवा येते ना. मग कायचं एवढं गरम घर होईल. तर त्याच्यात म्हणते मध्ये खिडकी लावून दे म्हणते. सांग कूलरले थंडी हवा तर लागलीच ना. खिडकी जर ते मागची खिडकी उघडून दे म्हटलं तिले तर नाही म्हणते. मच्छर येते न हे येते न ते येते. हे मी जबरदस्ती उघडी ठेवली माझ्याजवळची. म्हणून ते आता उघडी तरी आहे. माहिती ना बाबा आता काय झालं काय नाही तर कूलरले. नाही तर मग त्याला दाखवा लागेल उद्या, सांगा लागेल त्याला असं असं होऊन राहिलं म्हणून. जर काम नसून करत आता एक वेळा वस्तू घरी नेल्यावर मान्य करतात काय रे ते. दुकानवाले काही मान्य नाही करत. तुमच्याच हातानं झालं म्हणते. इथून वस्तू चांगलीच होती म्हणते. चालू करून नाही पाहिला होता काय तिथं दुकानात? पाहिला बाबा, पाहिला. चालू केलं करून पाहिला, मस्त चालला. हवा तर मस्त देते. पहा बरं हवा किती येऊन राहिली. तुम्हाला येऊन राहिली. मी तर म्हणतो खिडकीच्या बाहेर चालली असेल तिकडे हवा. मग मी तिला तेच म्हणून राहिलो का हवा तर चांगली येऊन राहिली. मग दिक्कत कोणा गोष्टीची होऊन राहिली? गोपाल यायचं नको ऐकू तू. हे यायला काही हे नाही आहे. हे कायच्या ते झोपते राजा. हा ते तुझा हवा दिली म्हणजे झालं काय? थंडी हवा देऊन राहिला काय तो? पाय बरं, जशी द्यायला पाहिजे. कूलर न त्या खोलीत आता मी आली किती थंडी देऊन राहिला तो कूलर. हा मग ह्या कोण नाही देऊन राहिला? आई पाहतो ना, पाहतो मी काय झालं तर. पाय बाबा काय झालं ना काय नाही तर. का बिघडला काय तर गेले काय बाबा पैसे पाण्यात? हा एवढ्या यानं काय म्हणते आणला कालच आणला रे. पाय अजून म्हणून ते काय म्हणते कांती म्हणेच मला पेढे ते जो म्हणे नाही तर कूलर बिघडन म्हणे ते या. असं तर नसन झालं रे. हट आई, काही होत असते काय काही नाही. हड्याच्या सरापानं कधी काय ढोर मेला आहे काय? काही बी हे काय आता त्या काकून मजाक केली देतो बा पेढे. जशी आपण कोणती वस्तू घेतो आणि पेढे वाटतो तसं म्हटलं जाई ना. मग काय बिघडला काय तो? असं दिसं नसते होत काही. वस्तूला काय होणार आहे? बरं पाय तुम्ही टेन्शन नको झोप तू. टाक्या तर पुऱ्या पडल्याचा याच्या. पाणीच तर नाही येऊन राहिलं. आई पाणी गिनी चालू केलं तर याचं? मला काय समजते रे त्याचं पाणी गिनी चालू करायचं. त्या जसं सांगितलं होतं चालू करजो तसं चालू करून घेतलं म्या. मग काय थंड करणार आहे तो? थंड काही नाही करत तो. मग आणि ते चालू केला आणि जेवढ्या ताट्या ओल्या होत्या तेवढं थंड केलं त्यानं, झोप लागा पुरतं. झालं तो गरम चालू करून दिलं त्यानं अजून होणं. मग काय करायला लागेल रे आता येले? पाणी तर आहे वाटते ना त्याच्यात. मग आणि पाणी भरलं काय ना त्या. केलं चालू आता. आता पाहिजे कशी थंडी हवा येते. हे ताट्या ओल्या निघून राहिल्या होत्या ना, कशी थंडी हवा दिन तो. ते नाही आता पाण्याची बटनच तर बंद होती त्याची. काय थंडी हवा दिन तो. आता झोप, आता मग पडते कशी थंडी हवा नाही देत. काय कशा ताट्या आता भरभर ओल्या होऊन राहिल्या. ताट्या खाली त्याच्या कोल्ड्याच राहिल्या होत्या. आणि काय तो घर थंड करणार आहे. झोप आता करतो थंड. मला काय माहित रे. त्या मगाने सांगितलं बटन दाबचं, मी बटन दाबून दिली. याले आता 2-2, 3-3 बटन आहे का नाही मला समजतही नाही. कोणती कुकडे फिरवा आणि कोणती कुकडे नाही तर. असं वाटतं बिघडून गेलं तर. म्हणून मी काही हात लावला नाही त्याले. मी म्हटलं आता कायच्या होईना कायच्या नाही ह्या. एक बटन दाबली का होऊन जात असं म्हटलं चालू. असं वाटलं मला. आणि बस तेव्हा ते थंड केलं त्यानं बस मी झोपली. आता घंटाभरात तर जाग आला मला. गरमीनं घामा झोपही होऊन गेली होती मी सारी. झोप मग आई आता. चल मी जातो आता. हो जाय झोप. तुझी झोप मोड झाली असं. नाही झोप मोड नाही झाली, जागच होतो मी. आता गोष्टीच करून राहिलो होतो माधुरीनं मी आम्ही. ते जागीच आहे. काय झालं बंटीचे बाबा? काही नाही, आईने ते पाण्याची बटन चालू नव्हती केली तर कूलर थंडी हवा देऊन नव्हता राहिला. म्हणून मग ते मी आलो ना आता चालू करून दिली. गरमी होऊन राहिली म्हणे ते. त्याच्यासाठी तिने आवाज दिली आता चालू करून. जमलं काय मग आता? काय ना मग काय झालं तर त्याले? जमलं हो माधुरी, जमलं बाई. त्याला आवाज दिला तर बरं झालं. नाही तर रातभर मला आता गरमीत छडा लागलं असतं. बरं झालं नाही बाई मग तुम्ही आवाज देऊन दिला तर. नाही तर काय म्हणते राहा लागलं असतं तुम्हाला गरमीत. कायले राहा लागते? आवाज देऊन द्यायचा एक. कोणाला द्यायचा? मला द्यायचा नाही तर तेले द्यायचा. नाही तर एक फोन लावून द्यायचा जर जास्त झोपले असले गारत. नाही झाला आता जमलं. एक आवाजच झाला म्हणा तो. जा मग झोपा तुम्ही दोघे जण आता. बंटी झोपला काय? हो तुला वेळचा झोपला. काय म्हणते आम्ही झोपाचंच होतो आता, गोष्टीच करून राहिलो होतो. झोप ना मग. तू काय एवढा वेळ जागत राहतं? तुला सकाळी उठा लागते ना, कामधंदे करतं. एवढा पायटी उठतं ना. हा मला वाटलं तू लवकर झोपत असन. एवढा उशीर करतो झोपाले बापा. 1 वाजला ना आता.
तिकून 5 वाजता उठतं, मग झोप किती वेळ घेतं बापा? मग दुपारची जराशी आराम करत नाही. जाय झोपून राह, झोपत जाय जराशी. झोपल्यानं माणसाले आराम भेटते, जरासा शरीराले आराम भेटते, तर थकवा येत नाही. जाय कर आराम कर. बाबा, तुम्ही कोणत्या खिडकीत हात घालून दिला? तिकून काही जनावर गिनावर आलं म्हणजे हात ओढन ना तुमचा. खिडकी कोण नाही बंद करून देते? नाही नाही बेटा, काही नाही होत. कोणतं जनावर येणार आहे इथं गावात? एकदम आपल्या एवढ्या गावात येत असते काय कोणी? हा हा, तिकडे जंगलात जर असलं तर ते येते. लाईट चालू आहे, अंधार थोडी आहे काही. अंधार असला तर आहे जरासा धोका. अहो ते ऐकते काय? मलाच नाही ऐकून राहिले ते, तर कोणाला ऐकते ते सांग. मी त्याला म्हणून राहिली का त्या खिडकीत हात घालू नका. खिडकी लावून द्या, रातचा टाइम आहे. कसा आहे, दिवसाचा असला तर माहित राहते, 4 लोक फिरत राहते. सांग बाई, आता रातच्या न अंधारात काही नाही येत. ऐकतच नाही बिचारी हा माणूस. मग मी म्हणतच नाही, जा करा तुमच्या मनानं. मी तर म्हणतो एखादा चांगला भूत आला पाहिजे तिकून, नाही तर भूतीन आली पाहिजे. यायला खिडकीतूनच ओढलं पाहिजे बाहेर. शांती, तू माझ्या बाजूनं झोपली असल्यावर कोणाची हिंमत आहे इकडून खिडकीतून यायची सांग बरं? तुझ्या आधारानं तर मी झोपतोच इथं. तुझी हिंमत आहे मला किती झालं तरी. तुझ्या हिमतीनं राहतो म्हटलं मी खरं तर. तुला पाहिलं शांती, मला कधी कोणाचं भेवच लागत नाही. हा हा, म्हणून मी तुला पाहून घेत असतो. रात्री कधी उठलो ना बेदारलो पहिले तुला पाहून घेतो. मग दुसऱ्या कोणाला मला पाहायची गरजच पडत नाही. बाबा, काय बोलता तुम्ही? मग नाही तर काय बाई, खरीच गोष्ट आहे. तुला कधी भेव घेऊ लागलं ना, ते सासू जवळ येऊन झोपत जाजो. अजिबात भेव लागत नाही कोणाच गोष्टीचं. बंटीजी बाबा, चला ना. हो चल आई, येतो मी. हो हो, जा झोप आता. लयच जरा मजा येऊन राहिली नाही? लय ही करून राहिले. हा, लेकराच्या समोर मजा उडून राहिले. मला चांगलं वाटून राहिलं नाही काय? मोठं साजरं वाटते ना? सांग ना तुम्ही, एखाद्या दिवशी दिसलीच पाहिजे एखादी भूतीन तुम्हाला. मग माहीतच पडते कसे तुम्ही मैकडे पायता ना. मी वाचवतो तुम्हाला. मी तर त्या भूतीनले म्हणून घेऊन जाईया माणसाले तिकडे म्हणून. शांते, मजाक होय, मजाक करावंच लागते, हसून बोलून राहायला लागते. एवढी गरम होतं काय? झोप आता, थंडी हवा येऊन राहिली ना, थंडी हवा घे आणि झोप मस्त. झोपत नाही तर काय करतो? झोपासाठी तर मी कूलरच आणला. झोप नाही येऊन राहिली होती मला गरमीची म्हणून, आणि त्याच्यात तुम्ही म्हणता मला कूलर आणल्यावर गरम हवेत झोप. अशी कशी झोप? पण मी गरम हवेत बरोबर झोपतो मी. माझ्यासाठी लय जण आहे म्हटलं, माय करू लागणारे. मी कुठं नाही म्हणतो बापा, हाय नाही म्हणून. हाय ना, पोरग आहे तुले, सून आहे, पोरगी आहे, हायच आहे तू हे सगळे. तुम्हाला तर कोणी नाही. हे असे करत राहता ना. हा, मग काय म्हणते, पोरगही धड बोलत नाही, सूनही धड बोलत नाही, पोरगी बोलत नाही. कोण म्हणते धड बोलत नाही? कोण मग पोरग चांगलं बोलत नाही माझ्यासोबत? हा, सून मला बाबा बाबा करते बिचारी, चांगली नाही बोलत. पोरगी चांगली नाही बोलत. कोण वाईशी बोलते? हा, तूच तर काय म्हणते तर डस्त सारेले. मी तर काय म्हणते प्रेमानच राहतो आपला. बरोबर आहे ना, प्रेमानं कशा नाही राहाल. तुम्हाला काय म्हणते तर घरात राहत नाही लागत. हा, 4 लोक वावरात नाही लागत. वावरात जाऊन धसले तिकडे काय बस. मग कोणावर रुहान तुम्ही गरम, आणि कोणाला दाखवान तुमचा राग? मग प्रेमाने राहन तर काय कराल? झोपू द्या मला आता, बडबड करू नका तुम्ही. नाही बा, मी नाही करत बडबड गिडबड. असं आहे, तू झोपतं तर आडवीच होऊन जातं. मला तर जराशी हवा लागत नाही. हा, नाही थंडी तर हवा तर लागली पाहिजे अंगाला जराशी. एवढी मोठी होऊन जातं आडवी अशी उच्ची, तर मला काही दिसतही नाही ना, काही हवा येत तिकडली. कायले तुम्हाला तर हवा पाहिजे नाही ना? झोप ना मग आता तशाच गरमीत. हवा येऊन राहिली तुम्हाला तिकून खिडकीतून, त्याच्यातच झोपा आता. बोल नका काही, झोपू द्या मला. झोप बा, नाही बोलत काही. चालला काय ते दुकानात गोपाल? हा बाई, चाललो ना, झाला ना, टाइम झाला ना, 10 वाजले ना. आता दुकान उघडच लागते, पोरग येते ना, मग येऊन बसते. मग आला का तो झाडझूड गिडझूड करते, पाणी टाकते. मग त्याला चाबी द्यायला लागते, तर दुकान गिकान उघडते. मग आपण तेवढेच देवाला अगरबत्ती लावा, बसा मग आपलं. येते मग गिऱ्हाईक चालू राहते ना आपले. असं मी काय म्हणतो, आता घरी येतं तर जरासं टरबूज हे ते आणत जाय. आता कसं आहे, ते माधुरी की तुला काही सांगत नाही का रे तुला काही खायचं गिचं आणायचं? का खोलीतच घेऊन येतं तिच्यासाठी खाले? आई, एवढ्या वर्षात तुझ्या सुनीले तर एवढंच ओळखलं काय? हा, कधीतरी तिनं खोलीत काही खाल्लं काय लपून म्हण, चोरून म्हण, कधी काही आणलं बा खाल्लं, तुझ्या नजरेत आलं काय असं कधी? आणि मी तरी असं करण काय आहे कधी? ते म्हटलं काही जरी आणलं ना, घासातला घास सगळीला देते. एवढूच आणू का तेवढूच आणू, म्हणून तर मी एवढंच कधी आणत नाही. फक्त आणतो कोणासाठी, बंटीसाठी. आता तो लहान आहे म्हणून एवढूस चल बा, लहानसा आहे तो, एवढीशी तेवढीशी एखादी वस्तू आणली तर. नाही तर सगळ्यासाठी एक सगळ्यासाठी आणतो, कोणती वस्तू आणतो. मी असं आणत नाही, कधीच कमी जास्त नाही आणत. अन ते बोले कधी सांगतही नाही. आई तिचं मन काय मी स्वतःच काही खाले करते का नाही करत, तर काहीच नाही सांगत मला. कधी फळफ्रूट नाही सांगत, कधी आता किती खाते बाया काही काही, पण तेही नाही सांगत, काहीच नाही सांगत. कोणती काही घेऊन मागत नाही. कशी असं काय माहिती? अरे तर त्याच्याहूनच तर म्हणून राहिली मी. आता तुला सांगू काय, लोकांच्या सुनाम्या पाहिल्या, सांगते कधी बाया आता वावरात येते तर म्हणते माय सुनीनं हे बोलावलं बाई. हा, मग त्या दुसऱ्या दिवशी त्याला कचऱ्यात दिसते, कचोरी आणली बाई, समोसा आणला, वडा आणला, चिवडा आणला, असं सांगते. अन फळ आणले, काही आणलं,
सांगते काजू खाते, बदाम खाते, माय सुना असं सांगते लोक. म्हटलं खोलीत खाते बापा, आम्हाला तर दाखवत नाही, आम्हाला तर देत नाही घासभर, अशा म्हणते. मग आता त्याच्यावरून मी म्हटलं मै सून कधी आता एवढ्या वर्षात 3 वर्षात कधीच काही म्हणत नाही, तर होऊ शकते म्हटलं बा. आता लोक सांगते म्हणून मला माय सुनीवर तर भरोसा आहे तसा. आई लोकांच्या सुनीत तुझ्या सुनीत जमीन आसमानचा फरक आहे. ते तू कधी असं वाटून नको घेचो का माझी सूनही अशी करत असेल बा म्हणून. तर मग ते जरी नाही सांगत तर तू आणत जा ना, तू आणत जाय. मी सांगतो तुला आता. हे पाय, कमजोर होते माणूस किती नाही म्हटलं तर. तिने डिलिव्हरी पासून काय खाल्लं काही ना काही. पोरगा आता 1 वर्षाचं होऊन राहिलं, हा झालं तरी खायला पाहत नाही काही. तर आणजो तिच्यासाठी टरबूज, आणजो आता मस्त 2-3 टरबूज आणा. एका बरोबर कसं आहे, घरात सगळेला भेटत असते. कधी काही नाश्त्याचं घेऊन या. तोही मोठा चिकटपणा करायला लागला आजकाल. कमावतो कोणासाठी आपण? हा, आपल्या जर पोटाला नाही लागून राहिला आपलाच पैसा, तर मग काय कामाची गोष्ट आहे रे एवढा पैसा कमवणे. हा, माणूस कायसाठी कमावते? अरे ठीक आहे, जमा तर करायच लागते माणसाले, पण थोडंसं खायलाही लागते ना. खाईन तर जगन माणूस. हा नाही बरोबर आहे तुझं. आता कसं आहे, मी तिकडे राहतो कोणी तर मित्र येते, कोणी येते, काही काही घेऊन येते, तर माणूस खाऊन घेते. मला काही त्या गोष्टीची आठवण येत नाही. कधी एखादा मित्र येते, चालणार रे बा नाश्ता करायला, चाललं जाते माणूस. पण घरी कसं आहे, कोणी सांगते तेव्हा आणतो आपण, नाही तर अन्न होत नाही. आता हे आहे आपली रुपाली, तू घरी आणत नाही तर ते त्या पाहुण्यासोबत रुपेशराव सोबत जाऊ जाऊ खाऊन घेते. मस्त सांगते साजरी, मी आता आज गुपचूप खाल्ले, मी आता आज कचोरी खाल्ली, असे सांगते म्हटलं. मग मग तिचं मन नसून करत काय माधुरीचं, पण मनही करत असून तिथे सांगत नाही म्हटलं. तू कधी आणत जाय, 1-2 तरी आणत जाय, पण आणत जाय. आमच्यासाठी नाही आणलं चालते, पण तिच्यासाठी आणत जाय. कसं आहे, त्या बाबानं मला भरपूर खाऊ घातलं, ती नाही तिचा नवरा खाऊ घालन, पण हिच्यासाठी कोण करन, इले कोण खाऊ घालन सांग बरं. हा, तिला खाऊ पिऊ घालत जाय. हप्त्यातून एखाद्या डाव फिरायला नेत जाय. नाही आपल्या बायकोले लेकराले आपण. ठीक आहे, नाही आता नेत जाईन ना, खा प्यायला नेत जाईन, घरी घेऊन येत जाईन काही. मग एका बरोबर सगळीलाच भेटते. आपण एकट्यासाठी सांगतो काय, सगळीसाठी सांगत जाईन. मग आता आणत जाईन तू इकडे. चल जातोय मग मी. काय पोरग वाट पाहिजे. अरे भलं तळतळीच आहे लेकाचं. आपण काय म्हणते, कामगाराले माणूस 10 वेळा म्हणते लवकर येजो रे, लवकर येजो रे. अरे याला तर मनच नाही लागत. काही माझ्या पहिली येऊन बसते, मी जायचं राहतो तर तू येऊनच बसते. मस्त पोरगा आहे बिचारा, कमी वयाचा आहे. मी त्याला देऊन देत असतो 10-20 रुपये जास्तीचे. काही पाहत नाही, मोजत नाही, खा प्यायला देऊन देतो. नाही नाही, बरोबर आहे, करा लागते रे. करा ना, आपला कामगार खुश तर आपण खुश. हा, आणि तशीच लक्ष्मी खुश राहते. मग जाय, मग आता तू जाय, पण आणजो काय संध्याकाळी जे सांगितलं ते. हा नाही, मग काही दिक्कत झाली का हो कूलरची रात्री? काही अडचण दिली काय त्यानं? तर चालला चांगला, दिल्ली थंडी हवा? दिल्ली बाबा मग थंडी हवा बम थंड केलं मग त्यानं तर बापा घर. ते तेव्हा भल्ली गरमी होऊन राहिली होती, त्या बटन चालू केलं ना केली, भल्लं थंड झालं. मग तर पांघरून घ्यायला लागलं लागन तर मला. बटन बंद होती त्याची. पाण्याची बटन अलग असते, त्याची पंख्याची हवेची बटन अलग असते. असं असते त्याचं. आणि ते फिरते का नाही असं असं, त्याची बटन अलग असते. 3 बटन असते त्याला. असं ते होत असते. चल मग जातो मी. काय आता पाहिजे देतो ध्यान. हा हो ठीक आहे, जाय. रामासारखं पोरगा आहे बाई माया, रामासारखं पोरगा आहे. आणि सीतेसारखी सून आहे. दोन्ही माई लेकरं चांगले आहे, पोरगी चांगली, सगळं चांगलं आहे. माझ्या घर संसारच चांगला आहे. कोण आहे रामासारखं सीतेसारखं? हा, तू सीता होई काय? नाही, माझ्या पोराला म्हणून राहिली मी. रामासारखं पोरगा आहे म्हणतो माय, आणि सीतेसारखी सून आहे म्हणतो. हो, पोरगा आहे रामासारखं, सून आहे सीतेसारखी. अन मी कोण? मी रावण होय काय मग? मी काही म्हटलं काय? तुम्हीच आपल्या तोंडानं काही म्हणून घेता स्वतःले. हा, मग म्हणता म्हणान का त्याच म्हटलं. मी काही बोलली तुम्हाला? मी माझ्या पोराला सुनीले म्हणून राहिली. आणि रामाचे आणि सीताचे आई वडील काय रावण होते काय? मूर्ख, काही बोलत राहता तुम्ही बी. हा, जा तिकडे वावरात. तुमचं काही डोकसनी चालून राहिलं वाटते आजकाल. चाललोच आहे मी, वावरातच चाललो आहे. म्या म्हटलं जरा असं बोलून घ्या. ते तोंड पाहून गेलं का नाही तर दिवस चांगला जाते माया, म्हणून मी पाहायला आलो. हा, जा. लय जरा तुम्हाला आता म्हातारपणात हे येऊन राहिलाय. हा, दिवाणगी चढून राहिली तुम्हाला. नाही ना बा शांताराणी, एवढी काऊन नाराज होतो तू? नाराज नको होत जाऊ बा. चल जातो मग मी. काय माझ्यासाठी डब्बा पाठवतो, नाही तर भाकर घेऊनच येतो वावरात. मी येत नाही रे बाबा, आता एवढ्या गरमीची एवढ्या उन्हीची. मी मस्त कूलर आणला, आता कूलरची हवा कोण घेईन? मी येत नाही. मी डबा पाठवून देईन कोणाच्या हाती. असं करून गंगाराम भाऊच्या हाती पाठवून देईन डब्बा. तो घरी असला पाहिजे डब्बा न्यासाठी. तो काही तुझ्यासाठी घरी बसला राहीन काय? तो तर गेला असून सकोईसच नाही तर वावरा घेऊ राहत. पाहतो नाही तर येऊन जा घरी. दुपारी काय करता नाही तर तिथं बसले नाही तर गोष्टी करत सोकाऱ्यासोबत. त्याच्यापेक्षा घरी येऊन जा ना. घरी या, आपलं दुपारी आराम करा. वावरात तर करताच कधी आराम. हा, त्याच्यापेक्षा आपला घरीच आराम करा. म्हणजे येरझाऱ्याच घालू काय? वावरात जाऊ, वावरातून 2 घंटे काम केलं का घरी येऊ. हा, 12-1 वाजता, 12 वाजता जेवायचा टाइम होते, तेव्हा मी घरी येऊन जाऊ. घरी आलो का आराम करू 3 वाजेपर्यंत. 4 वाजता अंधारात जाऊ मग तिकडे. हा, तिथून मग 6 वाजता अजून वापस येऊ. म्हणजे मग पाय होय का नाही होय? अरे तर मी काय म्हणून राहिली, तुम्ही काय म्हणता? जोडी नेऊन राहिले काय आज? अरे तर हो, जोडी इकून नेईन, तिकून आनंद संध्याकाळी. चारा आणा लागते बैलासाठी त्याच्यात.
मग मले चाराने बनवा लागत काय? हा, ढोराईसाठी जरासा कडव गिडव कापकूप करा लागते, बंडीत चारा भरा लागते. असाच येतो काही मी खाली? तुला काय वाटते शांती मी दिवसभर काही रिकामच राहतो वावरात? येऊन पाच जण जराशी काय काय करतो. झाडायले एकटाच माणूस मी पूर्ण हे करून राहिलो सप्पा त्याचे बुडं. तुला तर काही फिकरच नाहीये. तुले म्हटलं दोन चार बाया सांग, तर सांगितल्या काय त्या? हा, मग मीच आपलं करून राहिलो एकटा एकटा. दोन हारी केल्या म्हटलं मी. अरे हो, मी बोलूनच गेली गड्या. पाहतो आज, जाऊन पाहतो. तुम्ही काय करता मग, ते राहू द्या ना. सांगतो मी आज बाया सांगून देतो, भेटल्या गिटल्या तर 2-4 होऊन जाईल ना. होऊन जाते, दोन चार होऊन जाते. अन लग्नाची खरेदी करा लागन ना. हा, किती राहिले आता? 15-20 दिवस राहिले असं आपल्या जवळ. होते ना खरेदीले काय उशीर लागते. तेच करणार आहे म्हणते खरेदी पोरावाले. आपल्याला घ्या लागत आता यावेळेस काहीच. घेतलं आपण साक्षगंधाचं, आपणच खर्च लावावं काय बार बार. किती खर्च झाला आता आपला. हा, एक तर कास्तकार माणूस आपण, त्याच्यासारखा बिझनेस आहे का आपला? का नोकरी आहे आपल्या जवळ? ते पोरग दुकान चालवते आणि तुम्ही कास्तकारी करता. याच्या भरोशावर किती चालणार आहे आपलं? ते करते ते पोरवाले वरतून द्या लागते, ते आपणच करावं काय सारं. हा, पोरगी त्याले पाहिजे. बरं ठीक आहे, त्यानं म्हटलं काय करतो म्हणून, नाही तर विनाकारण वजनही पाहिजे कोणावर. तर नाही बा, आम्हालाच करायला लावला पोरीचाही खर्च. आपल्या पोरीने दोष कायले पाहिजे? लग्न तर आपण करूनच राहिलो, त्याच्यावर दिलं नाही. मग मग आपण कायले फालतूचं त्याला म्हणावं का तुम्हीच घ्या सगळं आमच्या पोरीसाठी? आपल्या पोरीसाठी आपण घेऊ ना, आणि त्याच्या पोरासाठी ते घेतील. मोजमाप कायले पाहिजे मग? मायबाप कसं आहे, पोरीचं झेलून घेते. 10 नाही 20 हजाराची साडी घेतली तर म्हणत नाही, पण पोरवाले जवळ जर दिलं तर ते काय म्हणत? बापा पाय ना, पोरीनं 5 हजाराची म्हटलं तर 10 हजाराची घेऊन राहिली. असं होते, घ्यायला पाहत नाही. मग त्याच्यापेक्षा आपलं आपण घ्यावं आपल्या लेकरासाठी. दुसऱ्याचा बोल नाही पाहिजे उद्या. हो, हे तुम्ही बरोबरच बोलून राहिले. मग म्हणा लागन माधुरीले आणि रुपालीले पाठवून द्या लागन. पहिले तर इनबाई सोबत बोला लागन बापा मले. का अशी गोष्ट आहे काय म्हणणं आहे तुमचं? तर नाही तर पोरासोबत बोला लागन. इनबाई सोबत काय करावं बोलून, पोरासोबतच बोला लागन. पोरगच आहे करता, त्यालाच म्हणा लागन. हो, बोलून घेतो. तिलाच सांगतो रुपालीले, पोराले सांगतो म्हणा का माई कपडे मी घेतो बा. माझ्या बाबानं म्हटलं का माई कपडे आम्ही घरीच घेऊ, तुमचे कपडे तुम्ही घ्या तिकडले. हा ठीक आहे म्हणतो. आणि 2-4 बाया सांगून देतो आज. जातो जराशी बाईच्या घराकडे. निर्मला तर रिकाम्याच असं आता. ह्या दिवसाच्या रिकाम्याच राहते, त्या बसल्या राहते इकडे तिकडे गोष्टी करत. पाहिजे मग. ते गंगारामची साई आहे वाटते ना, ते तर जाते वाटते कामाले. दिसते गड्या मला जातानी. त्या दिवशी हो, आपण वावरात होतो, ते आलती नाही का बाया घेऊन? कोण? काही चालू आहे का गंगारामचं आणि साईचं? कुठं व काही ना काही गंगाराम भाऊ आहे का तसे? त्यातले नाही आहे ते. ते बाई आहे तशी मुन्नी, तेही नाही आहे तशी. पण ते कसं आहे आता, जमान्याच्या तोंडावर काही झाकं नाही काय. जसं पाहते तसंच बोलते. हा, फक्त वरतून डोळ्यानं दिसलं तेले का झालं पाप. नजरीचं पाप आहे सारं. काय आहे दुसरं काहीच नाही. पाहिलं मी तिले, ते बिचारी चांगली आहे. हा, आता कसं आहे, नवरा चालला गेला कमी वयातच, आणि लेकरं बाय आहे नाही, आणि मायबाप पाहिले म्हातारे, भावाचा आधार नाही, कुठं जाईन. आता बहीण होती तिनं आता पहिले बहिणीसाठी लय केलं, हिच्यासाठी गंगीसाठी. पण हे भरली बेमान. मग आता हे बेमान भरली तर जवळीने भरला ना बेमान. जवायनं म्हटलं मी करतो मदत. मग ते घर घेऊन दिलं वाटते तिला तिच्याच पैशानं. हाय बा घर कोणाचं घेऊन घे. तर काय हिच्या आला ना पोटात. गावातल्या लोकांना सांगितलं हिले, त्याच नवऱ्यानं घर घेऊन दिलं. तेव्हापासून ते भडकलीच आहे. गेली होती बिचारी घरी मुन्नी, तर तिला हाकलून दिलं. नाना तर याची भल्ली बोलते, काय का रंगाची, काय करावं तिचं आता. माय बिन फालतूशीच बोंब आहे मग. माणसं इथे हेच बोंब पसरली आहे का गंगारामचं साईचं काही आहे, साईचं काही आहे. हा, म्हटलं अशी तर दिसत नाही गड्या बाई. बोलत नाही बिचारी, खालची मान वर तर करत नाही, एवढी साजरी बाई आहे. हा, अन कायले हे अशी करणार आहे? नाही काही आहेच नाही. ते काही तुम्ही टेन्शन नका त्या गोष्टीचं. तिला सांगन मी, येशील तर येतो म्हणून. येते ते. आपल्या इकडे होती नाही का मागल्या दिवसात गहू सोंगाली होती ना. आता गहू सोंगू लागली. हा, चना सोंगू लागली. 8-10 दिवस आली ना कामावर आपल्या इथं. बोलली काही शब्द बोलत नाही, म्हटलं चुपचाप काम करते बिचारी. सांगा आता, एवढे वर्ष कामावर नाही गेली, ते कधी काम नाही केलं तिनं, तरी आता मजबुरी हे बिचारीवर तर करून राहिली. मग मग हिनं कायले बोलाव, हिच्या मजबुरीचा फायदा घ्याव काय? तिचा नवरा असतात आता बोलली असती काही. हा, पण हे कधी गंगा एक नंबरची हरामी आहे. आपल्यासारख्यालाच नाही सोडत ते, तर तिच्या बहिणीला सोडते काय? बोलायला कोणाला नाही सोडत, ते भल्ली कर आहे बोलायला. कायच करावं तिचं. नवऱ्याला कशी बोलते बापा. जाऊ दे, त्याचा विषय आहे तो. आपण कायले घेत बसा. आपण कायले रंगवावं आपल्या घरात त्याले? नाही बरं, चल जातो मी. काय भेटल्या बाया तर पाहिजे 2-4 जणी, नाही तर मग गती मलाच निंदा लागन ते पुढं. आता तू तर कामात पडत नाही म्हणता, आणि तसंही आता लग्न यावाचं काम आहे तर काय बाई घरातली कामात पडणार आहे?
नाही हो, मी आता ते मानाचं करून घेतो ना. वयवट नाही करायला लागत काय माना गिनाचं. चुली गिली हे ते घालून घ्या लागते. लग्नाच्या अगोदर अगोदर काय काय करायला लागते तर करून घेतो. मला काही तेवढं समजत नाही. मी काही माझ्या आईले बोलावून घेतो आता. येऊन जाय म्हणून 8-10 दिवसासाठी. मला कसं समजन हो. मी काय आता त्याचं गोपालचं लग्न केलं तर आईच्याच हाताखाली केलं. आता तसंच हिचंही करतो. तिच्याच हाताखाली करून घेतो. तिले म्हणून तिथं राहिना काय इथं राहिना काय सारखंच आहे तुले. ये म्हणून इथं. मग नाही तर काय काय करते बुटी तिथे एकटी? हा, काय आता हायच कोण मागणं पुढं? येऊन जाय म्हणा इथंच. इथंच राह, इथंच खात जाय. 2 पोहेले महाग आहे का म्हातारा माणूस? हा बरोबर आहे ना. ठीक आहे मग जा मग तुम्ही आता. हो चल जातो आता. डब्बा पाठवतो फक्त आठवण, कारण नाश्ता काही मी आज केला नाही. भूक लवकर लागून जराशी. बरं पाण्याची घेतली एखादी बॉटल. पाण्याची बॉटल घेऊन जा. म्हणजे तहान घ्यायला लागली तर पाहिजे ना. तसं मग आहेच तिथे इरीचं पाणी प्यायला तुम्हाला पण सोबत पाहिजे जरासं काही ना काही. नाही पाण्याची बाटली घेतली काही पाहिजे नाही. ही राही तिथं घागर भरूनच राहते आपली. थंड थंड पाणी राहते मस्त प्यायले. आणि बुडा आहे ना आपला. तर तसं म्हणा डब्बा नाही आणला तर बुड्याजवळ भाकर खाऊन घेतो मी एखादी, काही नाही देऊन देता येते त्याले. पीठ कुठ तर देतोच का नाही आपण, नाही तरी आता इकडे तिकडे राहिल्यापेक्षा राय बा इथं. जे काही घेतले ते 200-400-500 रुपये हप्ता जे घेतला तो आहेच नाही बिचारायला कोणी, तर आहे बा इथं. हो 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 ठीक आहे ठीक आहे. चालते काही फरक नाही पडत. राहू द्या राहते तर. म्हाताऱ्या माणसानं काही जागा काही घेऊन नाही जात. मेलं तर कोणी काही सोबत नेते काय. इथंच राहते सारं पडलं. राहू राहिलं लेखाले. खोपडीचं थोडंसं साफसफाई राहते. आणि वावरावर लक्षही राहते. नाही काय दुसरं काय मागते ते म्हातारा माणूस. घेऊन जात जा घरून काय काय लागते तर. तेल गिल मीठ गीठ काय लागते घेऊन जात जा. देऊन देत झाले काले 500 रुपये हप्ता काही कमी नाही होत माणसाले. ठीक आहे मग जा मग तुम्ही आता. हा मी गोपालच्या हाती पाठवून डब्बा. येतेच तर दुपारी. हो ठीक आहे. मजचा माणूसही काही बेकार नाही आहे तसा. हे आता बोलते मग मजा उडवते. मजा आता माणसं उडवतेच बाई बायकाईची मजा. आता ते हसून बोलून चांगले राहते. एकामेकासोबत राहिलेच पाहिजे. जाऊ दे. जाऊन पाहतो जराशी बाईच्या घराकडे आल्या असं आता कामावरून त्या. जाऊन पाहतो ना. नाही तिकडे मजूर भेटत नाही, नाही तिकडे कामं भेटत नाही. अशासारखं काम झालंय आपलं. चला मग पहा मग आता शांताबाईचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. असे पाहत जा बा शांताबाईचे व्हिडिओ. आणि आवडले का लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत शांताबाईचा सगळेला बाय बाय, नमस्कार, सगळेचे धन्यवाद.